आता बऱ्याच जणाला मार्केटिंग म्हणजे लाजेचा प्रकार वाटतो. बरं, तुम्ही असं म्हणता मार्केटिंग करायला आम्हाला लाज वाटते, आम्हाला विकायला लाज वाटते. अहो, जर परदेशी येऊन जर आपल्या राज्यात विकू शकतात तर आपण का नाही विकू शकत? म्हणून लाज ही कधी बाळगायची नसते आपण. कारण का, लाजेनं आपण खाली राहतो. काय, लाजेनं माणूस खाली जातो. परंतु लाज न बाळगता जर व्यवसाय स्टार्टअप केला ना तुम्ही नक्कीच यशस्वी होताल. बरं, आता तुम्ही मार्केटिंग म्हणता, असं मग काय बरं ते? मला म्हणजे 1-2 जणांनी कमेंट केली, आपली मराठी महिला इथं. तर ताई, आम्ही सेलिंग म्हणजे मार्केटिंग काय करू शकतो? तर मी त्यांना आता सजेशन देते, अहो तुम्ही ज्वेलरी पण विकू शकता. आता सध्या माझं स्टेशनला दुकान आहे, तर काही महिला ज्वेलरी लोकलमध्ये विकतात. रोजचं 3,000 ते 4,000 रुपये छापतात त्या. आता बघा, पावसाळी कवर आहेत, पावसाळी कवरसुद्धा इथं लोकलला विकतात. त्याच्यामध्ये तो 2-3 हजार रुपये रोजचं छापतात. हे आपलं चणे फुटाणे हे तर 10-10 रुपयाला विकते ना हो, ते सुद्धा विकून रोजचा 1,000 ते 2,000 रुपये इथं छापतायत लोक. म्हणजे परदेशी येऊन लोकलमध्ये बिझनेस करू शकतात. परंतु आपण महाराष्ट्र असून का बरं लोकलमध्ये विकू शकत नाहीत? लोकलमध्ये पण नाही आणि असं दुकान पण टाकू शकत नाही. आपला काय मेन प्रश्न, लाज. याने मला पाहिल्यावर, त्याने मला पाहिल्यावर, माझी मावशीनी मला पाहिल्यावर, यांच्या आत्याने जर मला पाहिलं तर याची बायको असं विकते तर ती काय म्हणून परत यांना. ह्या गोष्टी सोडून द्या हो. कारण कोणी कोणाचं नसतं. वेळ आल्यानंतर तुम्हाला 1 रुपया पण कोणी देणार नाही. तुम्ही जर बिझनेस स्टार्टअप केला ना, बिझनेस जर स्टार्टअप केला आणि 2 रुपये जर कमावं लागलं ना, तुमची इज्जत बघा किती होती. आता जी इज्जत आणि नंतरची इज्जतमध्ये मोठा डिफरंट असतो. म्हणून मार्केटिंगमध्ये कधीही लाज न बाळगता मार्केटिंग करा. मार्केटिंग जर एकदा तुम्हाला आली ना परफेक्ट, तुम्ही प्रोडक्शन व्यवस्थित बनवू शकता. आणि मेन काय आहे, प्रोडक्शन तर कोणी बनवू शकतं, विकणार पाहिजे ना. म्हणून पहिले कस्टमर कॅच करा. मार्केटिंगमध्ये मेन लाज हा प्रकार सोडून द्या. आणि मार्केटिंग ही अशी गोष्ट आहे की तुम्ही जर व्यवस्थित केली तर तुमच्या कष्टाच्या मागं सफलता लपलेली असते. तुमच्या कष्टाच्या मागं सफलता लपलेली असते. म्हणून मार्केटिंगला कधीही कमी लेखू नका.